ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, परमेश्वराच्या दृष्टीपासून आणि परमेश्वराच्या नजरेपासून कुठलीही व्यक्ती सुटू शकत नाही. कारण परमेश्वर बारकाईने प्रत्येक व्यक्तीवरती नजर ठेवत असतो, प्रत्येक व्यक्तीला पाहत असतो. मग ते कार्य योग्य असू द्या किंवा अयोग्य असू द्या, परमेश्वराची नजर सर्वत्र असते. म्हणून असं सांगतं की परमेश्वर केवळ मनुष्याचं बाह्य स्वरूप पाहत नसतो, तर थेट त्याची नजर त्या व्यक्तीच्या हृदयापर्यंत असते. आणि त्या हृदयामध्ये असलेला जो हेतू असतो त्याला आपण इंटेन्शन असे म्हणतो. तो हेतू काय आहे हे परमेश्वर समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. जेव्हा तो हेतू चांगला असतो तेव्हा त्या व्यक्तीचं हृदय साफ असते, तेव्हा परमेश्वर त्या व्यक्तीला एप्रिशिएट करत असतो, त्या व्यक्तीचा मान सन्मान करत असतो, त्या व्यक्तीला उंच उचलत असतो. पण जेव्हा त्या व्यक्तीच्या हृदयातील हेतू हा वाईट असतो किंवा इतरांच्या भल्यासाठी नसतो, तेव्हा परमेश्वर नक्कीच त्या व्यक्तीचा तिरस्कार देखील करत असतो. आज सुंदर असा बोधकथा किंवा एक सुंदर अशी घटना परमेश्वर आपल्या समोर ठेवत आहे, जिथे मोठमोठे धनवान लोक आपल्या संपत्तीतून इतरांना दाखवण्यासाठी मंदिराच्या दानपेटीमध्ये दान टाकत आहेत. परंतु परमेश्वरची नजर त्यांच्याकडे न जाता एका कोपऱ्यात उभ्या असलेल्या एका विधवेकडे जाते. कारण ती विधवा त्या कोपऱ्यात उभी होती. पण सर्वांची नजर चुकून ती आपल्याजवळ जे काही होतं नव्हतं, केवळ आणि केवळ दोन नाणी ती आपल्याकडून काढते आणि त्या दानपेटीमध्ये टाकते. आणि ते दृश्य पाहिल्यानंतर कदाचित प्रभू येशूच्या अंगावरती शहारे येत आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताला खरोखरच अश्रू अनावर्ती होत असतील. आणि म्हणूनच त्या श्रीमंताच्या लोकांवरून नजर फिरून आज प्रभू येशू ख्रिस्ताची थेट नजर त्या विधवेकडे जात आहे, तिच्या हृदयाकडे जात आहे, तिच्या हृदयामध्ये जे काही हेतू आहे त्याच्याकडे जात आहे. आणि परमेश्वर सांगत आहे, या सर्वांपैकी त्या विधवेचं जाण परमेश्वराला मान्य आहे, परमेश्वर स्वीकारत आहे. कारण या श्रीमंत लोकांनी त्याच्याजवळ जे भरपूर होतं त्यामधून दिलेलं आहे. परंतु त्या विधवेने जे काही कष्टाने कमावलेलं होतं, जे होतं नव्हतं ते सर्वस्व दिलेलं आहे. आणि जी व्यक्ती आपलं सर्वस्व देते ती व्यक्ती परमेश्वराला अधिक प्रिय असते. कदाचित त्या विधवेने प्रभू येशू ख्रिस्ताला पाहिलं नसेल, परंतु प्रभू येशू ख्रिस्त मात्र कोपऱ्यातून या गोष्टी पाहत होता आणि आपल्या शिष्यांना तो विधवेविषयी सांगतो व सर्वांना सांगत आहे, ती विधवा खरोखरच सर्व सन्मानास पात्र आहे. आज प्रभू येशू ख्रिस्त या विधवेद्वारे आपला सुंदर असा संदेश देत आहे की आपण जीवनामध्ये खरोखरच आनंदी आहोत का? आपण जीवनामध्ये खरोखरच सॅटिस्फाईड आहोत का? की आपण दिवसभर कुरकुर करत असतो, दिवसभर आपण परमेश्वर दोष लावत असतो का? खरोखरच खरा आनंद आणि खरं समाधानाचं चिन्ह व्यक्तीच्या हृदयामध्ये असते. आज ती विधवेने 2 पैसे कमावून सुद्धा ती किती सुखी होती आणि जे होतं नव्हतं ते परमेश्वराला देऊन सुद्धा तिच्या चेहऱ्यावरती आनंद झळकत आहे. खरोखरच त्या विधवेने आज आपल्या समोर एक सुंदर असा धडा ठेवलेला आहे की शून्यातून देखील आपण जग निर्माण करू शकतो, आनंद निर्माण करू शकतो आणि आनंदी राहू शकतो. आज विधवेद्वारे प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना सांगत आहे की आपल्या स्वर्गामध्ये जाण्यासाठी मोठमोठ्या गोष्टी किंवा चमत्कार करण्याची गरज नाही, तर त्या विधवेप्रमाणे आपण थोड्याफार गोष्टी परमेश्वराच्या राज्यासाठी किंवा राज्य वाढवण्यासाठी हातभार लावला, इतरांना मदत केली, तर नक्कीच स्वर्गामध्ये आपला सर्वांचा प्रवेश होणार आहे. आज विधवेचं उदाहरण आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करूया. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण आनंद शोधण्याचा प्रयत्न करूया आणि नक्कीच आपल्या या कृतीमुळे आणि आपल्या जवळ असलेला जो शुद्ध हेतू आहे त्या हेतूकडे पाहून परमेश्वर त्या विधवेप्रमाणे आपला देखील वाहवा करेल, आपला देखील सन्मान करणार आहे आणि आपल्या जीवनामध्ये आपला तो कायमचा आनंद देणार आहे. आमेन.